आज आम्ही बनवणार आहोत वडापाव. त्याच्यासाठी आम्ही घेतले आलं, धुतलेली मिरची, कोथिंबीर, लसूण. ती आपण थोडी मिक्सरला लावून घ्यायची पहिली. हे आता मी बटाटे घेतलेत बॉईल करून. आता हे छानपैकी बॉईल झाले बटाटा. आता मस्त कढई तापलेली आहे, त्याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं. त्याच्यात राई टाकायची. त्याच्यात छान लसूण टाकायची. थोडा कढीपत्ता टाकायचा. आणि ही जी पेस्ट बनवली आहे आपण मगाशी जे सांगितलं ती पेस्ट टाकायची. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. छान असं तेल सुटेपर्यंत त्याला ढवळायचं. त्याच्यात हळद टाकायची. मीठ टाकून घ्यायचं. आणि मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं. चांगलं तेल सुटलं पाहिजे. छान झालेले असं त्याच्यात हे बटाटा टाकायचा. अशी छानपैकी भाजी झालेली आहे. आता ती थोडी थंड झाली की नंतर वडे करायला घ्यायचं. अशा प्रकारे आपले हे वडे झालेले आहेत. आता फक्त तळायचे. आता इथे मी कढई ठेवले, त्याच्यामध्ये तेल ठेवले गरम व्हायला. आणि आता ह्याची तयारी. कधी पण पीठ मळताना ना ह्याच्यामध्ये थोडं हळद टाकायची आणि मीठ टाकायचं. असं छानपैकी ते पीठ मळून घ्यायचं. अशा प्रकारे हे वडे असे छान वडे बनलेत. हे असे वडे बनलेत मस्त आहे की पावासोबत होऊ शकतात.